हॅलो एव्हरीवन. तर आहे आमचा चिखले गावचा तलाव, जो एंट्रन्स आहे आमच्या गावाचा. तर आम्ही चाललेलो सहज असं संध्याकाळी, वातावरण छान झालं होतं तर माची प्रबळगडच्या बाजूला. I begin to I begin to तर हा रोड आहे पाली गावचा, जो माची प्रबलगड इथे जातो. तर पावसाळ्यामध्ये बघू शकता तुम्ही, पूर्ण नेचर असा हिरवागार झालेला आहे. बरेच लोक इथं थांबलेले असतात नेचरचा आनंद घ्यायला, परत तसंच रोड ट्रिप वगैरे त्यासाठी. तर आम्ही पण तिथे जाणार आहोत, पण वरती नाही, खालीच आपल्या माचीच्या ठिकाणी जाणार आहोत. तर आता आम्ही आलो आहोत राधाकृष्ण मंदिराच्या इथे. माचीवरती जाताना राधाकृष्णाचं मंदिर लागतं. आम्ही दरवर्षी इथे दर्शन घ्यायला येतो. आता काही एवढी गर्दी नव्हती, आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतला. मस्त असं राधाकृष्णाची मूर्ती आहे, तर बघा. तर आहे मंदिराचा एंट्रन्स. तर मंदिरामध्ये मी, मल्हारचे डॅडी आणि मल्हार आणि माझा भाचा गेला होता. आम्ही 4 जण गेलो होतो. तर मंदिराच्या साईडचा जो व्ह्यू आहे तो पण मस्त होता. मंदिरामध्ये आम्ही दरवर्षी येतो पाया पडायला, बट मल्हार आता फर्स्ट टाईम आला आहे असा, म्हणजे तो स्वतःहून चालतो वगैरे, तर फर्स्ट टाईम मंदिरात आला आहे. जाम हॅप्पी येतो. त्याला मंदिर बोलल्यावरती सगळे मंदिर जाम आवडतात, देवाचं दर्शन वगैरे घ्यायला. न सांगता देवाचं दर्शन घेत असतो. पहिले गणपतीचं दर्शन घेतलं त्याने स्वतःहूनच, न सांगता आधी पुढे गेला. आणि हा मंदिर भरपूर मोठा मंदिर आहे, एवढी काही गर्दी नव्हती, त्यामुळे आम्ही लगेच दर्शन घेतला. मल्हारने पण दर्शन घेतला, त्यानंतर मी पण गेले. मल्हारला श्रीकृष्णाचं स्तोत्र येतात, पण त्याला बोलायला सांगितलं, पण तो काय बोलला नाही. प्रसाद घ्यायला लगेच हात पुढे केला. बाकी नंतर दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो. तर मल्हारचे थोडे फोटो काढले, मस्त पोज वगैरे देत होता. तर माचीवरती आम्ही आत्ताच आलेलो नाही आहोत. पुढच्या संडेला किंवा त्याच्यानंतर कधीतरी माची प्रबळगडला जाऊ, तर तेव्हा मी व्हिडिओ शूट करेन, तेव्हा व्हिडिओ दाखवेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सध्या नाही चाललो, तरीसुद्धा व्ह्यू बघू शकता आत्ता कसं आहे पुढे वॉटरफॉल. त्यानंतर आम्हाला रिलॅक्स असं बसण्यासाठी आम्ही जागा बघत होतो. तर अशी रिकामी अशी जागा आम्हाला भेटली. आम्ही तिथे नाश्ता वगैरे खाण्यासाठी बसलो. तर सगळा मस्त नाश्ता होता. मल्हारसुद्धा खात होता. मस्त वाटत होता तिथे खाताना. बाजूला मस्त निसर्ग आणि गरमागरम बिर्याणी खायला मस्त वाटली. आता संध्याकाळची वेळ, संध्याकाळी किती वाजलेत काही बघितलं नाही. आम्ही असंच फोटोशूट करायला, आता रेनी सीझन आहे त्याच्यामुळे बाहेर आलो होतो. तर इकडे बघा माची प्रबलगड आहे. आम्ही सध्या तिकडे चाललेलो नाही आहोत. संडेला वगैरे जाऊ, तेव्हा मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करीन, तेव्हा दाखवीन माची प्रबलगडचा व्ह्यू. वॉटरफॉल आता स्टार्ट झालं आहे, बरेच लोक येतात. कलावंती दुर्ग यूट्यूबला वगैरे तुम्ही ऐकलेच असाल, तिथं लोक ट्रेकिंगला जातात, पण आम्ही ट्रेकिंगला वगैरे नाही जाणार आहोत. वॉटरफॉल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवीन. नंतर मग थोड्या हबीने माझा फोटोशूट केला, मल्हारचे माझे फोटो क्लिक केले. तर थोड्या वेळात आम्ही घरी जायला निघालो. रिमझिम पाऊस असा चालू झाला होता, मस्त असं वातावरण झालं होतं, तर घरी जायला निघालो. तर व्हिडिओ असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.